सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषद या ग्रंथे मान 69 प्रकरण 2. प्रकरण याचा अर्थ अध्याय किंवा पाद. अध्याय पाद किंवा प्रकरण 2. संत पाद, ज्याच्यामध्ये संत, महंत, ऋषी, मुनी, गुरु, इष्ट याबद्दल विविध गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील पान 69 एक काव्य आपण पाहत आहोत. संत पाद म्हणजे साधू संत, त्यांचा उपदेश, त्यांचे दर्शन आणि एकंदरीनेच त्यांचा सर्व व्यवहार यावरती टाकलेला ज्ञान प्रकाश किंवा अशा ज्ञान प्रकाशात संतांना ज्या अध्यायात ज्या प्रकरणात पाहिले जाते तो अध्याय किंवा प्रकरण संत पाद आत्मोपनिषद ग्रंथ पान 69. यामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या भक्तावर कृपा करून एक तऱ्हेने त्याला अनुग्रह दिलेला आहे. म्हणजे अनुग्रह याचा अर्थ आपण गुरु करणे नव्हे, तर अनुग्रह याचा अर्थ गुरुने आपलं मोल जाणून आपल्याला दिलेला कृपाशीर्वाद. किंवा अनुग्रह घ्यायचा नसतो, अनुग्रह गुरुकडून व्हायचा असतो. तुमची एकदा पात्रता झाली दैवी कृपेची, की त्या दैवी कृपेच्या निमित्ताने तुम्हाला एखादा ज्ञानी गुरु, संत, महंत, इष्ट यांची अनायसे कृपा प्राप्त होते. आणि एक अद्भुत गोष्ट घडते. त्या अद्भुत गोष्टीमध्ये काय घडतं, तर इथे सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की आम्ही गुरुचा पाळणा गातो, देवाचा पाळणा गातो, अवतारी पुरुषाचा पाळणा गातो. ठीक आहे, आपल्या हा भक्तीचा एक प्रकार आहे की लहान मोठे जे काही थोर संत आहेत, ज्या काही विभूती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संत, महंत, अवतार, रामकृष्णादी अवतार, ज्ञानेश्वर, स्वरूपानंद यासारखे संत, शंकर महाराज यासारखे संत, त्यांच्या प्रकट दिनाला त्यांना पाळण्यात ठेवून म्हणजे बालक म्हणून कल्पून त्यांच्यासाठी पाळणा गाणे आणि त्यांचा प्रकट दिन, जन्मदिन साजरा करणे असं जयंतीला आपण करतो. पण प्रश्न असा येतो की जे आपलं इष्ट आहे, जे आपलं दैवत आहे, जो आपला गुरु आहे, जे साधू आहे, संत आहे, त्याच्यावर आपलं किती प्रेम असलं तरी तो एवढा 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 विराट निरतिशय ब्रह्मव्याप्त आहे की त्याला आपण पाळण्यात घालायचं म्हटलं तर आपले जे शब्द आहेत ते बापुडे म्हणजे बापूड वाणे किंवा केविल वाणे ठरतात. आणि आपण एका ठराविक पद्धतीने ठराविक साच्यात फक्त रामाच्या वेळेला रामाचा, कृष्णाच्या वेळेला कृष्णाचा नाव बदलून एकाच तऱ्हेचं एक ज्याला आपण म्हणतो एकच रेकॉर्ड परत परत वाजवावी तशा तऱ्हेचे पाळणे आपण आपल्यातून येत असतात आणि म्हटले जातात. याचं कारण एवढंच असतं की जे असीम आहे, अमर्यादित आहे, त्याचा पाळणा मर्यादित माणसाला गायचा म्हटला तर त्याच्याजवळ ते पुरेसं शब्द ज्ञान असू शकत नाही. त्या कारणाने समजा जर आपल्या जीवनामध्ये असं काही अद्भुत घडलं की तुमचा गुरु, तुमचा इष्ट, तुम्ही मानलेलं दैवत हेच तुमच्यावर कृपा करीत आहे आणि तुम्हाला मूळ अजान बालक जसं असतं, निरागस बालक असतं, त्या स्वरूपात तुम्हाला पाळण्यात झोपवत आहे आणि तुम्हाला पाळण्यात झोपवता झोपवता ते तुम्हाला ज्ञान देत आहे. असं झालं तर एक विलक्षण गोष्ट घडते. आणि ती गोष्ट अशी असते की अगदी लहान वयातच आपणाला आपल्या गुरुने, आपल्या इष्टाने, आपल्या दैवताने, आपल्या देवाने, आपल्या पूजनीय महनीय असं जे काही आपलं असतं त्याने जर आपणाला लहान केलं म्हणजे आपल्यावर कृपा केली आणि एक अजान बालक समजून त्याने जर आपला पाळणा गायला तर त्या पाळण्यामध्ये परमेश्वरी कृपा, त्या परमेश्वरीच्या वाणीतून, संतांच्या वाणीतून कशी आपल्याला होऊ शकते आणि आपलं सर्वांग कसं ज्ञानाने
आणि अमृतानुभवाने बोध अशा परमेश्वरी कृपेने, संत कृपेने रोमांचित होऊ शकतो. याचा अनुभव आपण या पाळण्यात घेऊ शकाल. आणि हा पाळणा आहे स्वामी स्वरूपानंदांसारख्या परमहंस संताने आपल्या शिष्याला त्याच्या अजानत्वाची जाणीव करून देताना तो शिष्य कितीही जरी भौतिक जगाच्या दृष्टीने वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असला तरी संतांपुढे, गुरु पुढे सर्व माणसं अजाण बालकासारखीच असतात. तर आपल्या शिष्याला, अजाण बालकाला पाळण्यात घालून स्वामी स्वरूपानंद जो काही तत्वज्ञानाचा आणि जीवनाचा खराखुरा अमृत संदेश देत आहे तो या पाळण्यातून तुम्हाला अनुभवास येईल. आणि या पाळण्याचं नाव आहे मजला अंगाई गाई. म्हणजे स्वामी स्वरूपानंद कोणा एका शिष्याला, अजान बालकाला ज्ञानाचा, ज्ञान अमृत रूपी काव्याद्वारे उपदेश देत आहेत. आणि त्यासाठी ते शिष्याला सुचवित आहेत, बाळा रे तू अजून लहान आहेस, मी काय म्हणतो हे नीट ऐक. आणि ते ऐकता ऐकता तू थोडासा झोपेत जा किंवा तंद्रीत जा, उन्मनी हो, आणि तुला त्यानंतर कळेल की नेमकं ज्ञान म्हणजे काय. तर असा हा पाळणा आहे मजला अंगाई गाई. आता ऐका. जो जविते आई मजला अंगाई गाई, कैवल्याचे पाणे गाई, माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. पळता थकता दमुनी भागता, कडेवरी देई माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. ब्रह्मरसाने नाव घालुनी, अद्वैत शीतलावी मुखी मज अमृत क्षीर देई, माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. निराकार तू निर्गुणाससी, का द्वैती फससी म्हणते, माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. सोडी सोडी आता चाळा, द्वैताचा बाळा स्वरूपी, निज रे निज बाळा, माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. कैवल्याचे गाणे गाई, माझी स्वरूपाई मजला अंगाई गाई. येथे आपला भक्त, आपला शिष्य जो या संसार मायेत अडकून प्रचंड दमला आहे, परंतु त्याच्या अंतःकरणात विश्वाचं मूळ आदी कारण संत महंत देव दैवते यांचं या जीवनातील कार्य आणि त्यांचा उपदेश घेण्यासाठी ज्याच्या मनामध्ये एक धगधगती ज्योत आहे, एक आस आहे, परंतु ही त्याची ज्ञानाची ज्योत, ही त्याची ज्ञानाची आस संसार मायेमध्ये काळवंडून गेलेली आहे. इकडे संसार करायचा म्हटला तर तोही नीट करता येत नाही, आणि परमेश्वर शोधायचा म्हटला तर त्याचंही ज्ञान नीट होत नाही. अशा अवस्थेत असलेल्या अशा भक्तालाच कृपा करून स्वामी स्वरूपानंद त्याला त्याच्या मूळ बालक अवस्थेत नेतात आणि तेथे त्याला पाळण्यात घालून झोपून त्याला त्या अर्ध जागृत सुषुप्त अवस्थेत एकच उपदेश करतात, बाळा रे तू आत आहेस, तुझ्या आत जे चैतन्य आहे तिथे तू नीट पडून राहा, तिथे शांत निवांतपणे तू राहा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की तू सगुण साकार नसून
अव्यक्त परमतत्व तेच काही कारणाने जीवनात एक भूमिका निभावण्यासाठी तुझ्या रूपात व्यक्त झालं आहे. ती भूमिका तू जरूर पाळ, परंतु तुझ्या आतील अद्वय चिद्विलास म्हणजे एकाच चैतन्याचा विलास किंवा क्रीडा म्हणून त्याच चैतन्यातून तू एक प्रारूप, तू एक आकार जरी जन्माला आला असलास तरी तू प्रत्यक्षात निर्गुण निराकार परब्रह्म आहेस हे ध्यानात घे. आणि भेदाभेद रहित राहून समदृष्टीने सर्वत्र वाग, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की आपण खऱ्या अर्थाने दिसायला जरी व्यक्त असलो तरी अत्यंत सत्यार्थाने प्रचंड प्रामाणिक जे अव्यक्त चैतन आहे तेच या व्यक्त रूपामध्ये आलेलं आहे. आणि आपल्या व्यक्त चेतनेला जर आपण अव्यक्त ब्रह्मचेतन आहोत याचा उपदेश झाला तर आपल्यातून अनेकानेक उत्तम शक्यता आहे. आपण अनेकानेक महत् कार्य करू शकतो. आणि ही महत् कार्य केवळ त्या परमेश्वरी कृपेने आपण करत असताना फक्त आपण एकच बोध ठेवला पाहिजे की मी सगुण साकार दिसलो तरी प्रत्यक्षात मी निर्गुण निराकार अव्यक्त परब्रह्म आहे. जे अतिनिरतिशय सुख आहे ते ब्रह्मसुख म्हणजेच मी आहे. आणि ब्रह्मसुख लोकांना देण्यासाठीच सगुण साकारात मी आलो आहे. आणि माझ्याद्वारे लोकांना हे अमृत निधान मी देणार आहे जे माझ्यासाठी मला पाळण्यात झोपून स्वामी स्वरूपानंदाने माऊलीने दिसायला जरी ते माझ्यासाठी दिलं असलं तरी त्याचा बोध घेऊन माझ्या जीवनात ते अमृत ज्ञान मी लोकांना देण्यासाठी आलेलो आहे. हा बोध मला अर्ध जागृत सुषुप्त किंवा अर्ध जागृत अर्ध सुषुप्त अशा एका ध्यानावस्थेत असताना मला स्वामी स्वरूपानंद असं दिसत आहे की मला पाळण्यात घालतायत आणि मला अद्वय तत्वज्ञानाचा बोध देत आहेत. सगुण साकार नव्हे, निर्गुण निराकार अव्यक्त हेच तू आहेस. आणि त्याचे ज्ञान देण्यासाठी आणि आपल्या जीवनातून लोकांना तो ज्ञानी जीवनाचा आदर्श घालून देण्यासाठी तुझा जन्म झाला आहे असं ते अद्भुत ज्ञान या बालकाला स्वामी स्वरूपानंद देत आहेत. आणि त्या ज्ञानाने परिपुष्ट झालेला, त्या ज्ञानाने बाळशेदार झालेला हा जो कोण आहे भक्त तो तुमच्या पुढे त्याच्यावरती स्वामी स्वरूपानंदानी त्याला लहान बनवून त्याला पाळणागीत जाऊन दिलेल्या अत्यंत लहानपणातच दिलेल्या उपदेशाचा आज त्याच्यामध्ये या वयाच्या 70 जो परिपोष झालेला आहे तो परिपोष कसा झाला ते सांगताना त्याच्याच मुखातून त्यालाच लहान बनवून त्याच्यासाठीच पाळणा स्वरूपाईने जो गायला तो पाळणा तुमच्यापर्यंत आला आहे. बघा बघा पहा, असं काही आपल्याबद्दल घडू शकतं का? ते घडलं तर निश्चित समजा की हाच अनुग्रह. आपण गुरु करू शकत नाही, आपण अनुग्रह घेऊ शकत नाही. अनुग्रह म्हणजे कृपा ही तेव्हाच होते जेव्हा खऱ्या अर्थाने आपण अमन न मन निरागस आणि कोऱ्या मनहृदयाचे स्वच्छ निर्मल मनहृदयाचे होतो. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात.